नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स 1 चा आपला फर्स्ट लेसन होता दोन चलातील सामायिक रेषीय समीकरणे। तर याचा आज आपण प्रॅक्टिस सेट बघतो आहे। प्रॅक्टिस सेट 1 पार्ट 2 बघतो आहे। तर पार्ट 1 मध्ये आपण याची क्वेश्चन नंबर फर्स्ट, सेकंड, थर्ड कंप्लीट केलं होतं आणि तुम्हाला त्याच्यामध्ये काही डाउट्स असतील, काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला कमेंट मध्ये विचारू शकता। आणि आज आपण क्वेश्चन नंबर 4 to 6 म्हणजे 4, 5, 6 हे क्वेश्चन्स इथे कव्हर करणार आहोत। तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। आपला क्वेश्चन नंबर 4 आहे, खालील निश्चयकांच्या किमती काढायच्या आहेत। आता निश्चयकाच्या किमती काढणं बिलकुल अगदी सोपं आहे। आता यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, इक्वलचं साइन देऊ आपण आणि निश्चय करताना आपल्याला काय करावं लागतं, सुरुवातीला पहिले या दोघांचा गुणाकार तिरकस गुणाकार करावा लागतो, नंतर या दोन संख्यांचा गुणाकार करावा लागतो आणि त्यांची काय करायची असते, आपल्याला वजाबाकी करायची असते। तर चला आपण सॉल्व करूया। पहिलं काय आहे आपलं, तर पहिले 4 गुणिला 7 म्हणजेच आपण काय करू, ब्रॅकेट मध्ये लिहू 4 गुणिला 7 आणि वजा काय येईल 2 गुणिला 3 म्हणजेच काय 7 चोक 28 म्हणजेच काय येणार आहे 28 वजा 3 दुणे 6 म्हणजेच 28 मधून 6 गेले म्हणजेच किती राहिले 22 म्हणजेच हे आपलं आलं आन्सर। हे आपण काढलं काय आहे निश्चयक। आता सेकंड आपलं एक्झाम्पल असं सॉल्व करायचं आहे, अगदी सोपं राहणार आहे आपलं। इथे आपल्याला पहिले या दोनांचा गुणाकार करायचा आहे, मग या दोन संख्यांचा गुणाकार करायचा आहे। तर आता आपली पहिली दोन संख्या कोणती, तर पहिले आपण घेऊ 5 गुणिला 1 वजाचं चिन्ह येणार, मग काय आहे वजा 3 गुणिला वजा 2। आता इथे थोडंसं तुमचं कन्फ्युजन होणार आहे कारण की वजा वजाचं चिन्ह आहे, ठीक आहे। आधी 5 गुणिला 1 म्हणजेच काय होईल 5 एक 5, आधी हे वजाचं चिन्ह आपण वजा देऊन देऊ, वजा वजा काय होणार आहे अधिक म्हणजेच इथे काय येईल 3 दुणे 6 वजा 6 म्हणजेच काय आहे वजा 6 अधिक 5 म्हणजेच काय येणार वजा 1। का 1 आलं, कारण की आपण मोठ्या संख्येचं चिन्ह देत असतो, वजाबाकी केली आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देतो म्हणून इथे वजा 1। आता इथे पुन्हा तिसरं एक्झाम्पल किती सोपं आहे बघा। इथे पण सुद्धा आपल्याला तिरपा गुणाकार करायचा आहे या दोन संख्यांमध्ये, मग आपलं इक्वलचं साइन येणार, मग 3 गुणिला 4 वजा आणि 1 गुणिला वजा 1, मग आता इथे काय होईल 4 त्रिक 12। आता इथे बघा वजा वजा अधिक होणार आणि 1 एक 1 म्हणजेच 12 ने 13। अशा प्रकारे आपण निश्चयकाच्या किमती इथे काढलेल्या आहेत। फिफ्थ नंबरचा क्वेश्चन आहे, खालील एक सामायिक समीकरण आपल्याला क्रेमरच्या पद्धतीने सॉल्व करायचे। आता क्रेमरच्या पद्धतीने सॉल्व करताना तुम्हाला 3 गोष्टी आठवतात का, कोणत्या होत्या त्या, आधी आपल्याला काय काढायचं होतं डी काढायचं होतं। डी काढताना आपण कोणता कॉलम घेतो 1 आणि 2 म्हणजेच 12 आपण घेतलं होतं। नंतर डी एक्स काढताना आपण 32 म्हणजे तिसरा आणि दुसरा कॉलमचा विचार केला होता आणि डी वाय काढताना आपण 13 म्हणजे 1 आणि 3 या कॉलमचा विचार केला होता। आता आपल्याला काय करायचं आहे, आधी सूत्र हे लिहून घ्यायचं, सॉरी सूत्र नाही, आधी समीकरण आपण लिहून घेणार आहोत। तर पहिलं समीकरण काय आहे आपलं 6x वजा 3y बरोबर वजा 10। आता हे काय झालं, आपल्याला काय मिळालं, हे पहिलं समीकरण मिळालं। आता दुसरं समीकरण कोणतं आहे बघा, 3x अधिक 5y बरोबर काय झालं, हे वजा 8 आहे, अपोजिट साइडला गेले तर काय होणार प्लस 8 होतील म्हणजेच अधिक 8 होणार आणि हे आपलं समीकरण दुसरं आहे। आता इथे बघा, आपण जेव्हा समीकरण सॉल्व करतो तेव्हा आपल्याला क्रेमरच्या पद्धतीने करताना 3 स्तंभांचा विचार करायचा असतो। आता 3 स्तंभ कोणते, आता इथे बघा, हा आपला कोणता झाला, हा पहिला स्तंभ झाला, हा आपला दुसरा स्तंभ आणि याला आपण आधार स्तंभ असं म्हणतो। आता जेव्हा आपण क्रेमरच्या पद्धतीने सॉल्व करतो तेव्हा आधी आपल्याला काय काढायचं असते, डी काढायचं, डी म्हणजेच डिटर्मिनंट, ठीक आहे। डी काढताना आपल्याला इथे सहगुणकाचा म्हणजे सहगुणकांचाच विचार करायचा आहे, चलांचा करायचा आहे का नाही। मग इथे फर्स्ट कॉलम बघा, इथे काय आहे फर्स्ट आहे, तर फर्स्ट मध्ये काय आहे 6 आणि इथे 3 आणि दुसरं काय आहे कॉलम 3 वजा 3 आहे अधिक 5 आहे
मग यांचा काय करायचं आपल्याला, तिरपा गुणाकार करायचा. आता काय करणार आपण, 6 गुणिला 5, वजाचं चिन्ह येणार मधात, ते 3 गुणिला वजा 3. ठीक आहे. आता इथे 6 पंच 30, वजा वजा अधिक 3 त्रिक 9, म्हणजेच आपल्याला 39 म्हणजेच 39 ही किंमत कशाची मिळाली. आता आपल्याला डी ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे. आता सेकंड स्टेप काय आहे आपली, आपल्याला काय काढायचं आहे, dx काढायचं आहे. आता dx काढताना आपण कशाचा विचार करतो, dx काढताना आपण कोणत्या स्तंभांचा विचार करतो, dx काढायचा आहे आता आपल्याला. तर dx काढताना आधी तिसरा कॉलम, तिसऱ्यामध्ये काय आहे, वजा 10 अधिक 8, आणि इकडे या काय आहे, नंतर सेकंड कॉलम आहे, मग इथे काय आहे, वजा 3 आणि इथे 5. आता आपल्याला पुन्हा तिरपा गुणाकार करायचा आहे. मग वजा 10 गुणिला 5, वजाचं चिन्ह, देन 8 गुणिला वजा 3, मग 10 पाची 50, वजा 50 आले. आता वजा वजा अधिक होतील, 8 त्रिक 24. आता सांगा 10तून 4 गेले, इथे किती राहिले, 6 राहिले, आणि 4तून 2 गेले, 2 राहिले, पण चिन्ह कशाचं येणार, वजाचं, कारण की इथे वजा 50 आहे. म्हणून आपल्याला dx ची व्हॅल्यू किती मिळाली, वजा 26 वजा 26. आता थर्ड स्टेप काय करायची आपल्याला, dy काढायचं आहे. आता dy काढताना पुन्हा काय करायचं आपल्याला, कोणता कॉलम घ्यायचा आहे, आधी फर्स्ट कॉलम घ्यायचा. फर्स्ट कॉलम मध्ये काय आहे, इथे बघा 6 आहे, नंतर 3, आणि इकडे तिसरा कॉलम बघा, वजा 10 आणि 8. आता तिरपा गुणाकार करायचा आहे आपल्याला. पुन्हा 6 गुणिला 8 वजा 3 गुणिला वजा 10. आता साइन 8 48 झाले, वजा वजा अधिक झाले, 10 त्रिक 30. आता 8 आणि 0 किती झाले, 8, आणि 4 आणि 3 7, म्हणजेच dy ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, 78 मिळाली. आता नेक्स्ट स्टेप आपल्याला काय करायचं असेल, इथे आपण हे इरेज करून घेऊया. नंतर नेक्स्ट स्टेप तुम्हाला आठवतंय का, की आपण यानंतर आपण काय केलं होतं. तर आता आपल्याला 3 गोष्टी मिळाल्या, कोणत्या कोणत्या, d, dx आणि dy. तर आता इथे आपण लिहू क्रेमरच्या सूत्रानुसार किंवा क्रेमरच्या नियमानुसार, काहीही लिहिलं तरी चालेल, है ना, नियमानुसार. नंतर आता काय आहे, क्रेमरचा नियम काय आहे, आधी आपल्याला x काढायचा आहे. आता x काढतानाचा आपला फॉर्म्युला काय आहे, x काढायचा आहे. तर आपल्याला फॉर्म्युला होता तो आठवतोय का तुम्हाला, मला कमेंट मध्ये जरूर कळवा, dx भागिला d. आता हा आपला होता क्रेमरच्या सूत्रानुसार x काढायची व्हॅल्यू होती. मग आता इथे किमती टाकणार आपण, x बरोबर किती आहे, आता इथे बघा dx ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे, किती आहे, वजा 26, आणि d ची व्हॅल्यू किती आहे, बघा इथे 39. आता इथे बघा 13च्या पाड्यामध्ये येतात का, 13 दुणे 26 आणि 13 त्रिक 39, म्हणजेच वजा 2 आणि 3. ही व्हॅल्यू आपल्याला कशाची मिळाली, x ची व्हॅल्यू मिळाली. आणि नंतर y ची व्हॅल्यू आपण काढतो. तर y ची व्हॅल्यू काढताना आपल्याला काय आहे, dy भागिला काय करतो आपण, d. म्हणजेच आता इथे dy आला आहे, तर dy काय आहे आपला 78, आणि इथे काय आहे 39. मग आता कोणत्या पाड्यामध्ये येते, 32, म्हणजे 33 39, 39 गुणिला 2 केले आपण, 39 गुणिला 2, 9 दुणे 18, 3 दुणे 6 आणि 1 7, म्हणजेच काय होते 39 दुणे 78, म्हणजेच आपल्याला काय मिळाली 2, म्हणजेच y बरोबर आपली किंमत किती आलेली आहे 2. तर अशा मित्रांनो, अशा प्रकारे आपण क्रेमरच्या पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व्ह केले, आणि अतिशय सोपे आहे, आणि बोर्डाच्या परीक्षेमध्ये हे 2 मार्कांसाठी विचारले जातात. म्हणून काळजीपूर्वक बघायचं आहे आणि याची भरपूर प्रॅक्टिस करायची आहे. तर चला आता आपण सेकंड एक्झाम्पल कडे जाणार आहोत.
सेकंड एक्झाम्पल आहे 4m वजा 2n बरोबर वजा 4 आणि 4m अधिक n 3n बरोबर 16. तर आता आपल्याला काय करायचं आहे, पहिले आपण पहिलं समीकरण लिहून घेऊया. काय आहे 4m वजा 2n बरोबर वजा 4. आता हे पहिलं समीकरण आहे. आता पहिल्या समीकरणाला पाहिल्यानंतर आपल्याला काय लक्षात येतं, प्रत्येक संख्येला आपण 2 नी भाग देऊ शकतो. म्हणून आपण इथे काय करणार, आता 2 नी भाग दिला तर मग काय होणार आपलं 2m वजा n आणि इथे वजा 4 बेबे 4. आता हे आपल्याला मिळालं समीकरण पहिलं. आता दुसरं समीकरण आपण लिहून घेऊया. 4m अधिक काय आहे 3n बरोबर 16. आता हे काय झालं, आपलं समीकरण दुसरं झालं. आता आपल्याला क्रेमरच्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजेच आपल्याला काय करायचं, 3 गोष्टी आठवतात का तुम्हाला? बघा इथे काय करतो आपण, d काढताना काय 12, नंतर dx काढताना 32 आणि dy काढताना आपण 13. म्हणजे या 3 गोष्टींचा 3 कॉलमचा आपल्याला विचार करायचा आहे. आता आपल्याला 3 कॉलम मिळाले, 3 स्तंभ मिळालेले आहेत. कोणता, याला आपण म्हणू पहिला स्तंभ, याला दुसरा आणि हा आपला तिसरा आधार स्तंभ झाला. आता आपण याला समीकरणामध्ये लिहू आणि जेव्हा क्रेमरच्या पद्धतीने सॉल्व्ह करतो तेव्हा फक्त आपण सहगुणकच घेत असतो है ना. तर आधी आपल्याला काय काढायचं आहे, d काढायचं आहे. मग आता इथे d काढायचं आहे तर d बरोबर काय झालं आपल्याला, इथे 12 म्हणजेच पहिला कॉलम आणि दुसरा कॉलम घ्यायचा आहे. मग इथे काय आहे 2 4 आणि इथे वजा 1, काहीच नाही म्हणजे 1 आहे, वजा 1 आणि 3. आता हे 2 कॉलम आपल्याला मिळाले. तिरपा गुणाकार 2 गुणिला 3 वजा 4 गुणिला वजा 1. आता 3 दुणे 6 वजा वजा अधिक 4 1 4 म्हणजेच 10. मग आता आपल्याला d ची व्हॅल्यू मिळाली. d बरोबर आता किती झालं 10. आता हे झालं. आता दुसरी स्टेप काय आहे, dx काढायचा आहे. पण इथे x नाही दिलेला आहे, इथे m दिलेला आहे. म्हणून आपण काय करू, आता सेकंड स्टेप मध्ये dm. आता इथे लिहू dm बरोबर, आता dm काढायचा आहे. तर m म्हणजे x ची म्हणजे काय 32, म्हणजे तिसरा कॉलम आधी आपल्याला घ्यायचा. म्हणजेच काय आहे वजा 2 आणि इथे काय येणार 16 आणि पहिले आपण तिसरा कॉलम घेतला आणि नंतर दुसरा, तर म्हणजेच वजा 1 आणि 3. आता यांचा पुन्हा तिरपा गुणाकार करायचा. मग वजा 2 गुणिला 3. आता इथे वजाचं चिन्ह, मग 16 गुणिला वजा 1. आता किती झाले 3 दुणे 6 वजा वजा अधिक 16 1 16. 16तून 6 गेले, किती राहिले 10. म्हणजेच ही व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली, ही कशाची मिळाली dm ची मिळाली. आता dm बरोबर काय आहे 10 आहे. आता तिसरं स्टेप, नेक्स्ट स्टेप काय आहे, आपल्याला काय काढायचं आहे, dy दिलेला आहे पण इथे y नाही दिलेलं. तर इथे काय आपल्याला काय करायचं आहे dn. आता dn काढताना आपल्याला तिसरी स्टेप काय आहे, आधी फर्स्ट कॉलम घ्यायचा. फर्स्ट मध्ये काय आहे 2 आणि इथे काय आहे 4. नंतर थर्ड कॉलम काय आहे वजा 2 आणि 16. आता यांचा तिरपा गुणाकार करायचा. म्हणजेच आपण इथे काय केलं 2 गुणिला 16 हे आपण इरेज करून घेऊया. त्याचं चिन्ह देन इथे काय येणार 4 गुणिला वजा 2. आता 16 दुणे 32 वजा वजा अधिक 4 दुणे 8. 32 आणि 8 40. म्हणजेच dn ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळालेली आहे, dn बरोबर किती मिळालं आपल्याला 40. आता क्रेमरच्या सूत्रानुसार नेक्स्ट स्टेप आपली है ना, क्रेमरच्या नियमानुसार काय येतं आपलं, क्रेमरच्या नियमानुसार आधी काय काढायचं आहे आपल्याला, बघा dx ची व्हॅल्यू काढायची असते. मग आता dx नाही x ची व्हॅल्यू काढते, पण आपल्याला इथे m दिलेला आहे म्हणून आपण इथे काय लिहिणार m बरोबर आणि dm बरोबर भागीला d. आता dm काय आहे आपलं, dm ची व्हॅल्यू बघा इथे 10 आणि d ची व्हॅल्यू किती आहे 10. 10 1 10 म्हणजे m बरोबर किती मिळाले 1. आणि नेक्स्ट स्टेप काय आहे, आपल्याला n काढायचा आहे. n बरोबर काय होईल dn भागीला d. आता dn किती काढला आपण 40 आणि
इथे किती येणार 10, हे किती झाले 40 आणि इथे 10, 10 चोक 40 म्हणजेच 4 मिळाले. तर आता आपण समीकरणाची उकल कशी लिहिणार आहे, m आणि n. आधी m ची व्हॅल्यू लिहून घेऊ. m किती आहे 1 आणि n किती मिळालं 4. आता हे आपला फायनल आन्सर झालं. आता हीच किंमत आपण समीकरणामध्ये टाकून बघितली तर आपला आन्सर करेक्ट आहे की रॉंग आहे आपल्याला इथेच लक्षात येते. जर आपण 4m, बघा इथे साईडला मी आता खाली इथे करून दाखवते आहे. इथे जर 4m वजा 2n बरोबर -4 घेतले तर आता m ची व्हॅल्यू आपण किती घेतली 1 वजा 2 आणि इथे काय आहे 4. आता 4 1 4 वजा 8 आणि इथे इकडे आहे 8तून 4 गेले म्हणजेच वजा 4 आणि इथे किती आहे वजा 4 म्हणजेच आपला आन्सर करेक्ट आहे. चला आपण आता थर्ड एक्झाम्पल कडे जाऊया. आता आपलं दुसरं उदाहरण आपण सॉल्व्ह करणार आहोत. दुसरं उदाहरण आहे 3x वजा 2y बरोबर 5/2. आधी आपण हे समीकरण खाली लिहून घेऊया. मग आता आपलं समीकरण काय आहे, आधी 3x वजा 2y बरोबर 5/2. आता या सगळ्या संख्येला मी काय करणार 2 ने भाग दिलं कारण की मला हे 2 काढून घ्यायचे आहेत छेदस्थानचे, म्हणून 2 ला प्रत्येक ठिकाणी गुणलं तर मला काय मिळणार आहे, तर बघा 2 ने गुणलं तर मग 3 दुणे 6x म्हणजे 6x वजा 4y बरोबर 5. आता हे मला मिळालं समीकरण पहिलं. आता दुसरी स्टेप काय आहे, दुसरं समीकरण आपलं काय आहे 1/3x अधिक 3y बरोबर वजा 4/3. आता इथे 3 आहे इथे 3 आहे, मला 3 दोन्ही ठिकाणचे 3 काढून घ्यायचे आहे छेदस्थानचे. मग मी काय करणार या पूर्ण समीकरणाला 3 ने मल्टिप्लाय करणार. मग मल्टिप्लाय केलं त्याला गुणलं तर मला काय मिळणार, इथले 3 3 कटणार, मग काय होणार x अधिक 3 3 9y बरोबर वजा 4. आता हे मला मिळालं समीकरण दुसरं. आता मी दोन्ही समीकरण जवळ जवळ लिहून घेणार. आता इथे पहिलं समीकरण कोणतं आहे 6x, इथे लिहून घेणार. आता पहिलं समीकरण कोणतं आहे 6x वजा 4y बरोबर 5 आणि दुसरं कोणतं आहे हे आपलं पहिलं समीकरण आणि दुसरं समीकरण x अधिक 9y बरोबर वजा 4. आता हे झालं माझं दुसरं समीकरण. आता आपण याला नावं द्यायची असेल, पहिला कॉलम, दुसरा कॉलम आणि तिसरा कॉलम. आता याला हे करताना आपण काय करणार आहे, आधी d काढतो. तर d काढताना आपल्याला काय सूत्र आहे बघा, d बरोबर काय करतो आपण, d काढताना पहिला म्हणजेच 12 म्हणजेच पहिला आणि दुसऱ्या कॉलमचा विचार करतो, दुसऱ्या स्तंभाचा पहिला आणि दुसरा स्तंभ. पहिल्या स्तंभामध्ये काय आहे 6, इथे काही नाही म्हणजेच 1 आहे. दुसरा स्तंभ काय आहे वजा 4 आणि अधिक 9. मग यांचा तिरपा गुणाकार केला आपण म्हणजे 6 गुणिले 9 वजा 1 गुणिले वजा 4. आता 9 सख 54 वजा वजा अधिक 4 1 4 म्हणजेच इथे काय झालं 58. ही मला कशाची किंमत मिळाली 58, मला d ची व्हॅल्यू मिळाली. d बरोबर 58 हे मिळाली पहिली किंमत d ची. आता मी काय करणार आहे dx काढणार आहे. तर आता dx या साईडला आपण लिहून घेऊया. dx बरोबर आता dx करताना कोणता कॉलम लक्षात घेतो आपण 32 म्हणजे पहिले तिसरा कॉलम. तिसरा मध्ये काय आहे इथे बघा 5 आहे, नंतर 4 आहे आणि नंतर काय आहे दुसरा कॉलम म्हणजेच वजा 4 आणि अधिक 9. मग यांचा तिरपा गुणाकार केला. आता तिरपा गुणाकार करायचा आहे आपल्याला. मग इथे काय पाहिजे होतं 5 गुणिले 9 वजा 4 गुणिले वजा 4. मग 9 सख 54. आता वजा वजा अधिक वजा वजा होणार म्हणजेच 9 5 म्हणजेच इथे काय आहे 4 चोक 16. आता 16 म्हणजे 54 मधून 16 गेले, किती राहिले आता की dy ची व्हॅल्यू काढतो आहे. आता dy काढताना आपल्याला काय करायचं आहे, dy काढताना पहिला आणि तिसरा कॉलम. पहिला कॉलम काय आहे 6 आणि तिसरा कोणता आहे 1.
6 आणि 1 तिसऱ्या याच्यात काय आहे 5 आणि वजा 4. आता यांचा गुणाकार करायचा आपल्याला. मग काय येणार 6 गुणिले वजा 4 वजा 1 गुणिले 5. 6 चूक 24 वजा 24 आणि वजा 5. वजा 24 वजा 5 म्हणजेच वजा 29. आता ही कशाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला dx ची. आता नेक्स्ट स्टेप काय आहे आपली क्रेमरच्या सूत्रानुसार क्रेमरच्या नियमानुसार. मग आपण इथे लिहून घेणार नियमानुसार. तर आता क्रेमरच्या नियमानुसार आपण x काढायचं असेल तर x काढताना आपण काय करतो dx भागिला d. आता dx किती आहे आपला 29 आणि d किती आहे 58 म्हणजेच 29 एक 29 29 दुने 58 म्हणजेच काय होते x बरोबर किती मिळाली आपल्याला 1/2. ही व्हॅल्यू आपल्याला 1/2 मिळाली. आणि y काढायचं आहे आपल्याला तर काय करणार आपण dy भागिला d. आता dy किती आहे आपलं dy बघा इथे वजा 29 आहे आणि इथे 58 आहे म्हणजेच 29 एक 29 म्हणजेच वजा 1/2. आता ही कशाची y ची व्हॅल्यू मिळाली. म्हणून समीकरणाची उकल आपण कशी लिहिणार आहोत x वजा y बरोबर किती आहे x किती मिळालं आपल्याला 1/2 आणि y किती वजा 1/2. अशा प्रकारे आपलं हे थर्ड एक्झाम्पल सॉल्व्ह झालेलं आहे. चौथं उदाहरण आहे 7x अधिक 3y बरोबर 15 आणि 12y वजा 7x बरोबर 39. आता आपण या समीकरणाला आधी लिहून घेणार आहोत. पहिलं समीकरण कोणतं आहे आपलं 7x अधिक 3y बरोबर 15. समीकरण पहिलं. दुसरं समीकरण काय आहे आता इथे बघा 12y आहे वजा 5x म्हणजेच आपण एक सामायिक करून घेऊ. वजा 5x लिहून घेऊ आपण. वजा 5x अधिक 12y बरोबर किती आहे 39. आता हे झालं आपलं समीकरण 2. आता आपण याला नावं देत असतो स्तंभ पहिला स्तंभ दुसरा स्तंभ आणि हा काय झाला तिसरा स्तंभ. आता इथे बघा इथे काय होणार आधी आपण लिहून घेऊ की डी काढायचं असते आपल्याला. डी काढताना कोणता कॉलम घेतो आपण पहिला आणि दुसरा कॉलम. आता पहिला कॉलम मध्ये काय आहे 7 आणि वजा 5 आहे आणि दुसऱ्या कॉलम मध्ये 3 आणि 12. मग यांचा तिरपा गुणाकार करायचा 7 गुणिला 12 आणि वजाचं चिन्ह वजा 5 गुणिला 3. आता किती झाले 12 7 84. आता वजा वजा अधिक 5 त्रिक 15 म्हणजेच काय झालं 5 आणि 4 9 8 आणि 1 9. आता ही कशाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला डी ची व्हॅल्यू मिळाली. डी बरोबर 99 ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला डी ची. आता नेक्स्ट स्टेप आपली काय आहे नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय काढतो dx काढतो. dx काढताना आपण कोणता कॉलम घेतो आता तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा dx बरोबर किती. तर आधी आपला तिसरा कॉलम असतो म्हणजे तिसरा मध्ये काय आहे 15 आणि इथे 13 आहे आणि नंतर काय असते दुसरा कॉलम म्हणजेच इथे काय येणार 3 आणि 12 यांचा गुणाकार केला आपण. आता इथे 15 गुणिला 12 वजा 39 गुणिला 3. आता इथे आपण साईडला करून घेऊ गुणिला 12 12 पंच 60 आणि 12 एक 12 6 किती झाले 18 180 झाले आणि वजा आता 39 गुणिला 3 9 त्रिक 27 म्हणजेच 2 3 त्रिक 9 10 11 म्हणजेच 117. आता 180 मधून 117 गेले किती राहिले 10 तून 7 गेले 3 राहिले आणि इथे किती आलं 7 7 1 गेले 6 म्हणजेच किती मिळाली आपल्याला dx ची व्हॅल्यू किती मिळाली 63. म्हणजेच इथे आपण लिहून घेऊ dx. आता ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला 63. आपली काय आहे dy काढतो आपण. dy काढताना कोणता स्तंभ घ्यायचा असतो आपल्याला आधी कोणता असतो पहिला स्तंभ. पहिल्या स्तंभामध्ये काय आहे 7 वजा 5 आणि नंतर कोणता असतो तिसरा स्तंभ म्हणजेच 15 आणि 39. आता यांचा आपल्याला करायचा आहे गुणाकार. तर 7 गुणिला 39 वजा काय येणार वजा 5 गुणिला 15 म्हणजेच आता बघा हे आपण करून बघू 39 गुणिला 7.
आता 9 साती 63, 7 आले 6, 7 त्रिक 21 आणि 6 किती झाले 27 म्हणजेच 273. म्हणजेच इथे आपण काय लिहून घेणार आहे 273 झाले, वजा वजा अधिक झाले, 15 पाची 75 म्हणजेच काय झालं 5 आणि 3 8, 7 आणि 7 14 आणि 2 आणि 1 म्हणजेच 343. आता ही कशाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला dy ची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता नेक्स्ट स्टेप काय असते आपल्याला तुम्हाला क्रेमरच्या नियमानुसार, क्रेमरचा नियम काय आहे आपला क्रेमरच्या नियमानुसार. आता नियम काय म्हणतो आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची, x काढताना मग dx भागीला d. आता dx किती आहे आपलं 63 आहे, म्हणून आता इथे लिहून घेऊ आपण 63 आणि d किती मिळालं आपल्याला 99. आता हे किती मिळालं, आता यांचा भाग जातो का तर भाग दिला आपण तर इथे काय येणार 9 साती 63 म्हणजेच इथे 7 येणार आणि 9 एक 9, 9 एक 9 म्हणजेच आपल्याला किती मिळाले 7/11. ही कशाची x ची व्हॅल्यू मिळाली. आता आपण काय करणार आहे y ची व्हॅल्यू काढू. y बरोबर काय येणार dy भागीला d. आता dy किती आहे आपल्याला आणि d बरोबर किती आहे 99. आता इथे 99 आहे म्हणजेच इथे आपल्याला 3 ने भाग जातो, इथे 3 ने जातो. मग आता 348 ला 3 ने भाग जातो का आपण बघूया. 3 एक 3 म्हणजेच इथे झाले, मग पुन्हा 3 एक 3 आणि 3 सख 18 म्हणजेच बरोबर जातं. म्हणजेच इथे किती येणार 116 आणि 3 त्रिक 9 आणि 3 त्रिक 9 म्हणजेच आपल्याला y ची व्हॅल्यू किती मिळालेली आहे 116/33. मग आता समीकरणाची उकल लिहूया आपण. मग उकल कशी लिहिणार आपण आधी x ची व्हॅल्यू लिहित असतो नंतर y ची. x किती आहे आपलं 7/11 आणि 116/33. हे झालं आपलं फायनल आन्सर. क्वेश्चन नंबर 5 मधला हा सगळ्यात शेवटचा 5 नंबरचा एक्झाम्पल आहे आणि थोडासा हा वेगळा आहे. आतापर्यंत जेवढे आपण सॉल्व्ह केले त्याच्यापेक्षा थोडा वेगळा आहे. कसा वेगळा आहे, आतापर्यंत आपल्याला समीकरण हे 2च समीकरण दिले जात होते आणि या एक्झाम्पल मध्ये आपल्याला 3 समीकरण आहे. मग आता आपल्याला काय करावं लागेल, तिघांचाही छेद वेगवेगळा आहे. मग प्रत्येक वेळेला आपल्याला काय करावं लागेल, यांचा छेद समान करायचा. मग छेद समान करण्यासाठी आपण काय करू, पहिलं समीकरण आणि दुसरं समीकरण, पहिले या 2 समीकरणाचा आपण विचार करू. यांचा छेद समान करण्यासाठी आपण तिरपा गुणाकार करणार आहोत. तर पहिल्या कंसाला आपण म्हणजे x अधिक y वजा 8 याला कशाने मल्टिप्लाय करू आपण 3 ने. तर इथे ब्रॅकेट मध्ये येणार x अधिक y वजा 8 बरोबरचं चिन्ह. आता इथे दुसऱ्या कंसाला दुसऱ्या समीकरणाला आपण 2 ने मल्टिप्लाय करणार आहे म्हणून x अधिक 2y वजा 14 हे आपलं झालं समीकरण. आता आपण याला गुणाकार करणार म्हणजेच काय येईल इथे 3x अधिक 3y वजा 8 24 बरोबर 2x अधिक 4y वजा 14 दुने 28. आता सगळे चल आपल्याला एका साईडला करायचे आहेत. मग आता आपण इथे काय करणार 3x वजा 2x अधिक 3y इकडे काय होणार इथे अधिक 4y आहे तर या साईडला आले तर 4y. आता इक्वलचं साइन देऊ वजा 28. आता इथे वजा 24 आहे, अपोजिट साईडला गेले तर अधिक 24 होतील. ठीक आहे. आता 3x आणि वजा 2x म्हणजेच काय झालं इथे x झालं, अधिक 3 वजा 4 म्हणजेच वजा 1 येईल म्हणजेच इथे वजा y बरोबरचं चिन्ह. आता वजा 28 अधिक 24 आहे म्हणजेच काय होणार 28 मधून 24 गेले 4 राहिले आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. आता आपल्याला हे काय मिळालेलं आहे समीकरण पहिलं, आपलं हे समीकरण झालं. आता दुसरा आणि तिसरा आहे, इथे बघा इथे छेद हा वेगळा आहे, इथे छेद वेगळा आहे. मग आपण आता समीकरण इथे पण समान करावं लागेल ना. आता तिसऱ्या समीकरणाचा आपल्याला विचार करायचा आहे. मग आपण दुसरा किंवा तिसरा यांचा छेद समान करू किंवा पहिला किंवा तिसरा याचा छेद समान केला तरी चालेल. आता इथे बघा मधलं समीकरण थोडंसं मोठं आहे म्हणून आपण काय करू पहिला आणि तिसरा समीकरणाचा छेद समान करू. मग आता पहिले समीकरण आपण लिहून घेऊया आधी. पहिलं समीकरण काय आहे इथे x अधिक y वजा 8 छेदस्थानी काय आहे 2 बरोबरचं चिन्ह. देन
3x वजा y छेदस्थानी 4. आता यांचा आपल्याला काय करायचं आहे, तिरपा गुणाकार करायचा आहे. आता तिरपा गुणाकार म्हणजेच काय होईल, 4 गुणिला x अधिक y वजा 8 बरोबर. आता या दुसऱ्या कंसाला आपण 2 ने मल्टिप्लाय करणार आहे म्हणून 3x वजा y. आता 4x काय होणार, 4x अधिक 4y वजा 8 चोक 32 बरोबर. 3 दुणे 6x वजा काय होईल 2y. आता सगळे चल आपल्याला समान करायचे आहेत. 4x वजा 6x अधिक 4y. आता इकडे बघा आधी वजा 2y आहे तर इथे अधिक 2y आणि बरोबर 32. आता 4x वजा 6x आहे म्हणजेच इथे काय येणार, वजा 2x अधिक 4 दुणे 6y बरोबर 32. आता आपल्या इथे बघा 2 आहे, 6 आहे, 32 आहे म्हणजेच प्रत्येक संख्येला आपण जर 2 ने काय केलं, भाग दिला तर काय होणार, आपण इथे लिहू समीकरणाला कशाने, 2 ने भागून आपण असं लिहिलं. ठीक आहे, 2 ने आपण भागितलं तर मग काय होणार आपलं, मग इथे वजा x अधिक 6 म्हणजे 3y आणि काय होईल 16 दुणे 32 म्हणजे 16. आता आपल्याला हे समीकरण कोणतं मिळालं, दुसरं. आता आपलं पहिलं सूत्र आणि दुसरं सूत्र मिळालं. आता आपल्याला काय लिहायचं आहे, क्रेमरच्या सूत्रानुसार. आधी आपण दोन्ही समीकरणं जवळजवळ लिहून घेऊया म्हणजे कन्फ्युजन आपलं होणार नाही. पहिलं समीकरण काय आहे, x वजा y बरोबर वजा 4 आणि काय आहे वजा x अधिक 3y बरोबर 16. आता हे 2 समीकरण आहे आपले. मग आता आपण इथे लिहू क्रेमरच्या नियमानुसार. आता क्रेमरचा नियम काय आहे, आधी आपण काय काढत असतो, डी काढतोय ना. डी काढताना आपण काय करतो आधी, मग इथे आपण कॉलमला नंबरिंग देणार आहे. हा पहिला कॉलम, हा दुसरा आणि हा काय झाला, तिसरा कॉलम झाला बरोबर. तर आता पहिल्या कॉलमला म्हणजेच आता काय असते, 12, 32 आणि 13चा रूल आहे आपल्याला, म्हणजे पहिला आणि दुसरा कॉलम. मग इथे x आहे म्हणजे 1 वजा 1, मग इथे काय होईल वजा y अधिक 3. आता यांचा आपण काय करणार, तिरपा गुणाकार करणार आहे म्हणजेच काय होईल 1 गुणिला 3 वजा 1. आता सॉरी इथे मी y लिहिलं आहे ना, y नको पाहिजे होतं, इथे काय पाहिजे होतं, इथे वजा 1. कशी रे मुलं तुम्ही मला सांगत पण नाही की इथे मॅडम तुम्ही y नको लिहायला हवा होता है ना. इथे वजा 1 आणि वजा 1. आता काय होईल बरोबर 3 1 3. आता इथे बघा वजा वजा अधिक होतील, हे वजा वजा अधिक, अधिक वजा वजा आणि 1 1 1 म्हणजेच डी बरोबर आपल्याला काय मिळालं, डी बरोबर 2 मिळालं. आता ही डी ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आता दुसरं काय आहे, dx आहे. dx काढताना आपण काय करतो, आधी कोणता कॉलम घेतो आपण, dx करताना सांगा बरं मला कमेंट मध्ये सांगा की dx करताना आपण कोणता कॉलम घेतो. आता 32 म्हणजेच वजा 4 आणि इथे 16 आणि काय आहे वजा 1 आणि 3. आता यांचा आला आपला तिरपा गुणाकार, मग काय होणार वजा 4 गुणिला 3 वजा, आता काय आहे 16 गुणिला वजा 1. आता 4 त्रिक 12 वजा 12 आणि वजा वजा काय होणार अधिक होणार आणि 16 1 16 म्हणजेच आता 16 मधून 12 गेले, किती राहिले 4 राहिले. म्हणजेच आता ही व्हॅल्यू आपल्याला कशाची मिळाली, dx ची मिळाली. dx बरोबर 4. आता ही dx ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. नंतर आपण काय करतो, dy काढतो. dy काढताना आपल्याला काय करायचं असते, कोणता कॉलम घेतो आपण 13 आहे ना, म्हणजेच वजा सॉरी वजा आहे का इथे नाही, पहिल्या कॉलम मध्ये काय आहे 1 वजा 1, इथे वजा 4 आणि 16. आता यांचा गुणाकार करायचा आपल्याला म्हणजेच 1 गुणिला 16 वजा
-1 गुणिला -4. आता काय होईल 16 1 16. आता इथे बघा पुन्हा वजा वजा अधिक, अधिक वजा वजा, 16 तून 4 गेले, किती राहिले? किती राहिले? 12. म्हणजेच ही कशाची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे? ही व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे dy ची. आता आपल्याला काय करतो आपण? dy करताना आपण इथे आपण लिहिलंय ना क्रेमरच्या सूत्रानुसार, तर इथे नको पाहिजे होतं. इथे आपण आता इथे लिहिणार आहे क्रेमरच्या नियमानुसार. क्रेमरच्या नियमानुसार है ना. इथे काय आहे? आता आपण काय काढतो? x काढतो. x काढताना काय आहे फॉर्म्युला आपला? dx भागीला d. आता dx किती आहे आपलं? बघा इथे dx किती आहे? 4 आणि d किती आहे? 2. म्हणजेच 4 म्हणजेच आपल्याला x ची व्हॅल्यू किती मिळाली? 2. आणि y काढायचं असेल आपल्याला तर काय होणार? dy भागीला d. आता dy किती आहे आपलं? 12 आणि d किती आहे? 2. म्हणजेच किती होईल आपलं? 6 बेसख 12. म्हणजेच आपली समीकरणाची उकल आपण कशी लिहिणार? xy बरोबर 2 आणि 6. अशा प्रकारे आपलं हे 5वं एक्झाम्पल कंप्लीट झालेलं आहे. क्वेश्चन नंबर 6. आपला खालील एक सामायिक समीकरणं सोडवायची आहेत. तर इथे समीकरणांना आपण एक सामायिक करून सॉल्व्ह करणार आहोत आणि पहिलं एक्झाम्पल आपलं इथे आहे. बघा आता आपल्याला इथे 2 समीकरणं दिसत आहेत. समीकरण हे पहिलं आणि समीकरण दुसरं. आता प्रत्येक ठिकाणी इथे x आहे, 3y आणि छेदस्थानी इथे 6 आहे. तर आता आपल्याला यांची छेद समान करायचे आणि एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. मग त्याच्यासाठी आपण बघा इथे x आणि इथे y आहे. इथे सुद्धा x आणि इथे y आहे. म्हणून आपण काय करू? 1/x बरोबर आपण a आणि 1/y बरोबर b असं आपण गृहीत पकडू. ठीक आहे. मग आता आपलं समीकरण काय होणार? पहिलं समीकरण मी या साईडला सॉल्व्ह करून दाखवते आहे. बघा आपलं पहिलं समीकरण काय आहे? 2x अधिक 2/3y बरोबर 1/6. आता आपण याला थोडंसं वेगळ्या स्वरूपात लिहिणार. 2 गुणिला 1/x अधिक 2 गुणिला 2/3 गुणिला 1/y बरोबर 1/6. आता 2 याची व्हॅल्यू आपण किती पकडलेली आहे इथे? a अधिक 2/3 लिहिलं आणि याची व्हॅल्यू आपण किती पकडलेली आहे? b म्हणजेच 1/6 असं आपलं समीकरण होणार. आता मी डायरेक्ट इथे समीकरण इथे लिहून घेते. 2a अधिक 2b छेदस्थानी किती आहे? 3 बरोबर 1/6. आता आपलं हे समीकरण झालं. आता इथे छेदस्थानी 3 आहे, इथे छेदस्थानी 6 आहे. मग हे काढवण्यासाठी आपण काय करू? पूर्ण समीकरणाला 6 ने गुणलं तर मग काय होणार? बघा आता. तर आता आपण 6 ने गुणणार आहे. 6 गुणिला 2a अधिक हे अधिकचं चिन्ह, मग 6 गुणिला 2b छेदस्थानी 3 बरोबर 6 गुणिला 1/6. आता हे 6 कटले, मग 3 1 3 3 दुणे 6 म्हणजे 6 दुणे 12a अधिक 4b बरोबर 1 अधिक 4b बरोबर 1. आता आपल्याला हे काय मिळालं? समीकरण 1. आता हे समीकरण 1 आपल्याला मिळालं. आता दुसरं समीकरण आपलं कसं आहे? इथे लिहिते मी 3x अधिक 2y बरोबर 0. आता त्याला वेगळ्या स्वरूपात लिहू आपण. 3 गुणिला 1/x अधिक 2 गुणिला 1/y बरोबर 0. म्हणजेच काय होणार? 3a याची व्हॅल्यू a आहे अधिक 2b बरोबर 0 है ना. म्हणजेच आपलं काय आहे? आता इथे आपण लिहूया की आपलं पहिलं समीकरण हे लिहून घेणार आधी आपण. 3x अधिक 2y बरोबर 0. मग याचं आपण त्या स्वरूपात लिहिलं तर डायरेक्ट आन्सर आपलं काय येणार आहे? 3a अधिक 2b बरोबर 0. आता आपल्याला हे काय मिळालं? समीकरण दुसरं मिळालं. आता बघा समीकरण इथे
4b आहे, इथे 2b, इथे 12b 3b आहे. तर आता आपण काय करू की दोनांचे समान म्हणजे चल आपल्याला समान करायचे आहेत, तर सहगुणक आपल्याला समान करायचे आहेत. मग मी काय करणार, समीकरण 2 ला 2 नी गुणलं तर मग इथे 4b येणार. मग इथे लिहिते 2 ला कशाने गुणावं लागेल, 2 ने गुणून. आता 2 नी आपण गुणलं तर मग काय होणार आहे, या साईडचा आपण इरेज करून घेऊया. 6a अधिक 4b बरोबर 0. आता आपल्याला हे समीकरण काय मिळालं, समीकरण तिसरं मिळालं. आता इथे बघा समीकरण 3 आणि समीकरण पहिलं, तर आपल्याला आता समीकरण 1 आणि समीकरण 3 याचाच विचार करायचा आहे. मग आता दोघांची अधिक अधिक आहे, मग इथे वजा करावं लागेल. मग समीकरण 1 मधून 3 वजा करा किंवा 3 मधून 1 वजा केलं किंवा 1 मधून 3 वजा केलं तरी चालेल. तर आपण इथे लिहूया आता समीकरण 1 वजा समीकरण 3. आता समीकरण पहिलं कोणतं आहे आपण लिहून घेऊया. समीकरण पहिलं आपलं आहे 12a अधिक 4b बरोबर 1 आणि तिसरं समीकरण आपलं काय आहे, 6a अधिक 4b बरोबर 0. आपण काय करतोय, वजाबाकी. वजाबाकी करताना आपले काय होतात, चिन्ह बदलतात. इथे वजा, इथे वजा, इथे वजा है ना. तर मग आता इथे 4b आपले हे कटणार, म्हणजे 12तून 6 गेले 6a आणि 1तून 0 गेलं म्हणजेच किती राहिले, 1 है ना. a बरोबर काय झालं आता 1/6. आता ही व्हॅल्यू आपल्याला 1/6 ही मिळालेली आहे. आता आपण इथे लिहू a बरोबर 1/6 ही किंमत आता कोणत्या समीकरणामध्ये ठेवू, समीकरण 1 2 3 कुठेही ठेवलं तरी चालेल. मग आपण 1/6 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. 3 मध्ये ठेवू. आता समीकरण तिसरं कोणतं आहे आपलं बघा, 6a अधिक 4b बरोबर 0. आता 6 म्हणजे a ची किंमत किती आहे, 1/6 अधिक 4b बरोबर 0 बरोबर. आता इथे 6 कटले म्हणजेच 1 अधिक 4b बरोबर 0. आता इथे मी 4b बरोबर अपोजिट साइडला 1 आले, इथे लिहिते आहे मी. मग b बरोबर काय झालं, वजा 1/4. आता आपल्याला ही कशाची व्हॅल्यू मिळालेली आहे, b ची व्हॅल्यू मिळालेली आहे. पण आपल्याला माहिती आहे, आपल्याला काय माहिती आहे, परंतु काय आहे, आपण काय 1/x बरोबर a आणि काय आहे 1/y बरोबर आपण b आहे. मग आता 1/x म्हणजे काय झालं, आता 1/x बरोबर काय झालं, 1/6 झालं. आता याचा आपण तिरपा गुणाकार केला म्हणजेच x बरोबर 6 है ना. x बरोबर 6 ही किंमत आपल्याला x ची मिळाली. आणि इथे आपण बघा आता y बरोबर काय आहे, आपल्याला y बरोबर आपण काय लिहिणार आहे, 1/y बरोबर b. आता b ची किंमत किती आहे, 1/y बरोबर b किती आहे, आपल्याला बघा इथे वजा 1/4 म्हणजेच काय झालं आपलं 4 1 4 म्हणजेच वजा y बरोबर 4. म्हणजेच आता y ची आपल्याला हे इकडे वजा 4 होणार आहे ना, हे आपल्याला चिन्ह द्यायचं आहे. तर म्हणजेच y बरोबर 4. मग आता आपले समीकरणाची उकल कशी झाली आहे बघा, x आणि y याची व्हॅल्यू आपण लिहितो म्हणजे 6 आणि वजा 4 हे आपलं फायनल आन्सर झालं. आपलं दुसरं एक्झाम्पल आहे. आता दुसरं एक्झाम्पल बघा, इथे पहिल्या समीकरणामध्ये इथे छेदस्थानी 2x अधिक 1 आहे, इथे पण 2x अधिक 1 आहे, इथे छेदस्थानी y अधिक 2 आहे आणि इथे y अधिक 2 आहे. मग आपण काय करणार की 1/2x अधिक 1 बरोबर a आणि काय करू आपण 1/y अधिक 2 बरोबर b आहे असं आपण गृहीत पकडू है ना. मग आपलं समीकरण कसं होणार, मी या साईडला करून दाखवते आधी की 7 गुणिला 1/2x अधिक 1 म्हणजेच काय झाले 7 अधिक इथे काय झालं 13 गुणिला 1/y अधिक 2 बरोबर 27 म्हणजेच 13b झाले बरोबर 27 म्हणजेच आपल्याला हे समीकरण मिळालं. तर आता मी इथे डायरेक्ट लिहिणार आहे 7a
अधिक 13b बरोबर 27. आता आपल्याला हे काय मिळालं? पहिलं समीकरण मिळालं. आता दुसरं समीकरण बघा काय होणार आहे. मी इथे डायरेक्ट करते. आता तुमच्या लक्षात आलं असेल की मी कोणत्या मेथडने केला आहे. मग 13 काय आहे? 13a अधिक 7b बरोबर 33. आता आपल्याला हे समीकरण दुसरं मिळालं. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की मी इथे बघा इथे 13 गुणिला 1/2x अधिक 1 आहे अधिक 7 गुणिला 1/y अधिक 2 बरोबर 33 आहे. मग याची व्हॅल्यू आपली a आहे म्हणून 13a अधिक याची व्हॅल्यू किती आहे? b म्हणजे 7b बरोबर 33 आपलं असं आलं. म्हणून आता थोडंसं तुम्हाला इथे बघितल्यानंतर लक्षात येते का इथे काय आहे? इथे 7a आहे, इथे 7b, इथे 13a आहे, इथे 13b. तर आपण अशा प्रकारचे एक्झाम्पल सॉल्व्ह केले होते जेव्हा चलांची म्हणजे सहगुणक जेव्हा समान असतात, अदला बदल झालेले असतात, संख्या सेम असतात, त्यावेळेला आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करतो. मग तुम्हाला आठवलं का? कसं केलं सांगा बघू. मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आठवत आहे की नाही. तर बघा इथे आपली मेथड कोणती होती की पहिली स्टेप आपली काय होती? समीकरण पहिलं आणि दुसरं यांचं करून आपल्याला समीकरण तिसरं मिळणार होतं. मग सेकंड स्टेप आपली काय आहे की समीकरण काय आहे? समीकरण 2 वजा 1 करून आपल्याला 4 मिळणार आणि तिसऱ्या स्टेप मध्ये समीकरण 3 अधिक 4 करून आपल्याला a आणि b ची किंमत मिळणार आहे. या स्टेपनी आपल्याला जायचं आहे. ही स्टेप आपल्याला फॉलो करायची आहे. आता फर्स्ट स्टेप मध्ये आपण काय करू? समीकरण इथे लिहूया आपण. फर्स्ट स्टेप मध्ये काय आहे? समीकरण 1 अधिक समीकरण 3 करू. आता समीकरण 1 आणि 3 केलं तर पहिल्या याचा आपण काय आहे? 7a अधिक 13b बरोबर किती आहे? 27. आता काय आहे? याचं आपल्याला काय करायचं आहे? अधिक करायचं आहे. म्हणून इथे अधिकचं चिन्ह आणि इथे 13a अधिक 7b बरोबर 33. आता यांची बेरीज केली. बेरीज करताना आपले चिन्ह बदलतात का? नाही. 7 आणि 3 10, 3 आणि 2 5 आणि 1 60. म्हणजेच इथे 7 आणि 3 इथे b आलं. 7 आणि 3 10 आणि इथे 20 अधिक 20b आणि 13 आणि 7 20a. मग इथे 20 20 20 आहे. म्हणजेच पूर्ण समीकरणाला जर आपण 20 ने भाग दिला, 20 ने भाग जाऊ शकतो की नाही? मग आपण इथे लिहू समीकरणाला कशाने? 20 ने भागून. आता 20 ने आपण भाग दिला. मग काय होणार? आपलं समीकरण काय मिळणार? a अधिक b 20 त्रिक 60. म्हणजेच आपल्याला हे समीकरण कोणतं मिळालेलं आहे? समीकरण तिसरं मिळालं. आता सेकंड स्टेप मध्ये काय करायचं आहे आपल्याला? समीकरण 2 वजा 1 करायचं आहे. मग आता समीकरण काय करू आपण? इथे लिहू समीकरण 2 वजा समीकरण 1 करू. ठीक आहे. आता या साइडला आपण लिहिणार आहे. आता समीकरण पहिलं कोणतं आहे आपलं? समीकरण दुसरं लिहावं लागेल आधी आपल्याला. 13a अधिक 7b बरोबर किती आहे? 33. आणि दुसरी स्टेज आपली काय आहे? 7a अधिक 13b बरोबर किती आहे? 27. वजा करायचं आहे. वजा करताना आपले चिन्ह बदलतात. म्हणजेच इथे वजा होणार, इथे वजा होणार आणि इथे वजा सुद्धा होणार. मग आता मला सांगा की इथे 33 मधून 27 गेले. किती राहिले? किती राहिले? सांगा पटकन. किती राहिले? 6. आणि 13 तून 7 गेले. इथे पण 6 बीज राहिले आणि 13 तून 6. पण इथे संख्या मोठ्या संख्येचं चिन्ह येणार म्हणून वजा आणि इथे पण सुद्धा 6a. मग आता 6a आहे. मग आपण काय करणार? समीकरणाला कशाने भागायचं? आपण समीकरणाला 6 ने भागून. आता आपण समीकरणाला 6 ने भागितलं. मग 6 ने भागितलं तर आपलं काय होणार आहे? बघा a अधिक b बरोबर काय आहे? 6 1 6. म्हणजेच आपल्याला हे समीकरण कोणतं मिळालं? आता समीकरण चौथं मिळालं. आता थर्ड स्टेज काय आपली? समीकरण 3 अधिक 4 करायचं आहे. मग आता आपण इथे लिहू समीकरण 3 अधिक समीकरण 4. आता समीकरण 3 कोणतं आहे? बघा इथे दिसलं आहे आपल्याला a अधिक b
बरोबर काय आहे 3 आहे. इथे तुमचं चुकलं, माझं चुकलं. तुम्ही मला सांगितलं का इथे चिन्ह कोणतं पाहिजे होतं आपल्याला? इथे चिन्ह पाहिजे होतं वजाचं, कारण की वजा 6b आहे है ना. आणि इथे a वजा b बरोबर 1. आता यांची काय करायची आहे आपल्याला? बेरीज. आता ही संख्या कटली म्हणजेच 2a बरोबर 4, म्हणजेच a बरोबर 4/2. म्हणजेच a ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली? म्हणजेच a बरोबर किती आहे? 2. आता ही किंमत आपल्याला 2 मिळालेली आहे है ना. मग आता ही किंमत आपण इकडचं इरेज करून घेऊया. बरोबर 2. a बरोबर 2 ही किंमत आपण कशामध्ये ठेवू? आता ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. आता समीकरण तिसरं कोणतं आहे आपलं? बघा, समीकरण a अधिक b. a अधिक b बरोबर काय आहे? 1. मग a ची व्हॅल्यू 2 अधिक b बरोबर 1. मी या साईडला लिहिते, म्हणजेच काय होणार? b बरोबर काय होईल आता? b बरोबर 1 वजा 2, म्हणजेच b बरोबर आपल्याला काय मिळाले? वजा 1. आता ही किंमत आपल्याला कशाची मिळाली? b ची मिळालेली आहे है ना. आता पण आपल्याला माहिती आहे की, परंतु आपल्याला माहिती आहे x बरोबर काय आहे? x बरोबर सॉरी x नाही परंतु 1/, आपण इथे काय लिहिलं? 1/, अधिक 1 बरोबर आपण किती आहे? आपलं किती आला आन्सर? 2. मग आता काय होणार? मग गुणाकार करणार आहोत, म्हणजेच 1 बरोबर काय झालं? 2x अधिक 2. मग आता काय होणार? 1 वजा 2 बरोबर 2x, म्हणजेच काय झालं? वजा 1 बरोबर 2x, म्हणजेच x बरोबर किती झाले? वजा 1/2. आता ही व्हॅल्यू आपल्याला कशाची मिळालेली आहे? x ची मिळालेली आहे ना. आता इथे या साईडला आपण लिहू, आणि आपण इथे काय लिहिलेलं आहे? 1/y अधिक 2 बरोबर किती आहे? आपल्याला किती मिळालेले आहे? b ची किंमत बघा, b ची किंमत किती मिळाली? वजा 1 मिळालेली आहे आपल्याला. मग आता यांचा तिरपा गुणाकार म्हणजेच छेदस्थानी 1 आलं. मग आता आपला तिरपा गुणाकार केला तर 1 बरोबर काय होणार? यांनी मल्टिप्लाय केलं तर वजा y, म्हणजेच इथे अधिक 2, म्हणजेच काय होणार? 1 वजा 2 बरोबर वजा y है ना. म्हणजेच 2तून 1 गेला, म्हणजेच वजा 1y. इथे वजाचं चिन्ह म्हणजेच दोन्हीकडचं निघालं, तर आता y बरोबर किती आहे आपलं? वजा 1. हे चिन्ह आपलं हे आन्सर आपलं आलेलं आहे. सॉल्व्ह करणार आहोत. तिसरं एक्झाम्पल बघा, इथे काय दिलेलं आहे? इथे छेदस्थानी x आहे, इथे y आहे, xy. इथे पण xy. तर आता आपण यांचे छेद समान करून घ्यायचे आहेत. म्हणून आपण काय करणार की यांचा तिरपा गुणाकार करूया. पहिल्या समीकरणाचं 148 ला y ने गुणायचं आणि 231 ला x ने गुणायचं, म्हणजे छेदस्थानी आपलं समान होणार. तर मग आपलं काय होणार आहे? 148y अधिक 231x, छेदस्थानी काय येणार? xy बरोबर काय होईल? 527xy. आता आपले हे xy कटणार, xy हे कटतील, म्हणजेच आता आपलं समीकरण काय होणार की 148y. पण आपण सुरुवातीला 201x ची व्हॅल्यू आधी सुरुवातीला घेऊ. मग आता 231x अधिक 148y बरोबर 527. आता आपल्याला हे मिळालं समीकरण पहिलं. आता दुसरं समीकरण इथे लिहून घेऊया. दुसरं समीकरण काय आहे? 231/x आहे अधिक 148/y बरोबर काय आहे? 610xy. आता पुन्हा आपल्याला हे समान करायचे आहे, म्हणून आपण काय करणार? तिरपा गुणाकार करणार, म्हणजेच 231y अधिक 148x, छेदस्थानी काय येणार? xy बरोबर 610xy.
आता हे एक्स वाय कटले आणि सुरुवातीला आपण x ची व्हॅल्यू घेतो, म्हणून आता इथे आपण लिहू 148x अधिक 231y बरोबर 610. आता आपल्याला हे समीकरण दुसरं मिळालं. आता इथे बघितल्यानंतर तुम्हाला काय लक्षात येतं, इथे 231x आहे, इथे y आहे, इथे 148y, इथे 148x, म्हणजेच चलांची म्हणजे ज्या किमती आहेत त्या अदलाबदल झालेल्या आहेत. मग अशा वेळेला आपण ती वेगळी टेक्निक यूज करतो जी आत्ताच यूज केलेली होती. म्हणजेच यामध्ये आपण काय करतो, समीकरण 1 अधिक 2 करतो, मग त्याच्यावरून 3 मिळते. मग समीकरण 2 वजा 1 करतो, मग त्याच्यावरून 4, आणि तिसऱ्या स्टेप मध्ये 3 आणि 1 याच्यावरून आपल्याला आन्सर मिळत असते ना. ही स्टेप आपण फॉलो करतो. मग आता फर्स्ट स्टेप आपली काय आहे, समीकरण पहिलं आणि दुसरं यांची काय करायची, आपल्याला बेरीज करायची. मग आपण इथे लिहून घेऊ समीकरण 1 अधिक समीकरण 2 करू है ना. मग आता इथे मी या साईडला लिहिणार. आता समीकरण पहिलं कोणतं आहे आपलं, 231x अधिक 148y बरोबर 527, आणि दुसरं समीकरण काय आहे, 148x अधिक 231y बरोबर 610. आता यांची काय करायची आहे, आपल्याला बेरीज करायची आहे. मग 7 2 आणि 1 3 6 आणि 5 11, देन इथे y लिहिले, 8 आणि 1 9, 4 आणि 3 7 आणि 2 आणि 1 3 अधिक, मग आता सुद्धा इथे पण 3x, इथे x येणार. आता 379, आता इथे 9 आहे आणि इथे 7 आहे, मग मी काय करणार, 9 त्रिक 27 होतात, म्हणून मग मी 379 गुणिला 3 करून बघितले तर 9 त्रिक 27, 8 आले 2, 7 त्रिक 21, 22 23 आणि 8 आले 2, 3 त्रिक 9 10 11, म्हणजे 1137 आणि ही किंमत येते. म्हणजेच आपण काय करायचं, आता समीकरणाला कशाने, 379 ने भागून, ठीक आहे, यानी आपण भागाकार केला. आता भागाकार केला तर त्याच्याने काय होणार आहे, आपल्याला व्हॅल्यू काय मिळेल आपली, x अधिक y बरोबर काय होणार 3. हे आपलं आलं समीकरण तिसरं. आता नेक्स्ट स्टेप आपली काय आहे बघा, समीकरण 2 वजा 1 करायचं आहे. मग आता इथे आपण करू समीकरण 2 वजा समीकरण 1. आता समीकरण दुसरं कोणतं आहे आपलं, समीकरण दुसरं बघा, इथे बघा 148x अधिक 231y बरोबर 610, आणि पहिलं समीकरण काय आहे, 231x अधिक 148y बरोबर काय आहे 527. आता यांची वजाबाकी करायची आहे आपल्याला. वजाबाकी करताना आपले चिन्ह बदलतात, म्हणजेच इथे वजा, इथे सुद्धा वजा आणि इथे सुद्धा वजा होणार. मग आता इथे काय, 10 तून 7 गेले, किती राहिले, 3 राहिले. मग इथे 10 तून 2 गेले, 8 राहिले आणि हे 0 म्हणजे 83 आलं. आता इथे बघा, मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे अधिक येणार, 8 आणि 3 11, ठीक आहे 3, आणि इथे काय आलं, इथे 12 तून 4 गेले म्हणजेच 8 राहिले, आणि इथे सुद्धा वजा 83 आलं. मग इथे 83x, इथे x y आणि इथे 83. मग आता आपण काय करू, समीकरणाला 83 ने भागून. आता 83 ने भागितलं आपलं तर काय येणार, वजा x अधिक y बरोबर काय आलं आहे आपलं 1. आता हे समीकरण आपल्याला काय मिळालं, चौथं. आता याच्यावरून आपण काय करणार, आता नेक्स्ट स्टेप काय आहे, समीकरण 3 आणि 4 करायचं आहे. मग आता इथे आपण लिहू समीकरण 3 अधिक समीकरण 4 करू. मग आता इथे हे इरेज करणार, या साइडचं इरेज करूया. आपलं बघा x अधिक y बरोबर 3, आणि समीकरण चौथं कोणतं आहे, वजा x अधिक y बरोबर काय आहे 1. आता हे x y हे कटले, इथे आले 2x बरोबर 3. आता x बरोबर काय आहे 3 3
आता x x हे ते किती झाले 2x 3 आणि 1 4 म्हणजेच x बरोबर काय आलं 4/2 म्हणजेच x म्हणजेच 2 आले x ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. आता x बरोबर 2 ही किंमत आपण समीकरण 3 मध्ये ठेवू. ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. आता तिसरं समीकरण काय आहे आपलं बघा. समीकरण तिसरं कोणतं आहे x अधिक y बरोबर 3. आता x ची व्हॅल्यू किती आहे 2 अधिक y बरोबर 3. मग y बरोबर 3 वजा 2 म्हणजेच किती आलं आहे 1. ही किंमत आपल्याला x ची मिळालेली आहे. अशा प्रकारे आपलं एक्झाम्पल सॉल्व्ह झालेलं आहे. आता यातलं आपलं चौथं एक्झाम्पल आपण बघणार आहोत. 7x वजा 2y छेदस्थानी xy बरोबर 5 आणि इथे 8x अधिक 7y बरोबर xy बरोबर 15. आता आपण थोडंसं याला वेगळ्या स्वरूपात लिहू शकतो. बघा 7x छेदस्थानी काय आहे xy वजा 2y बरोबर छेदस्थानी xy बरोबर 5. आता हे आपलं पहिलं समीकरण झालं. आता यातले बघा x x हे कटले आणि इथले y y कटले म्हणजेच आपल्याला काय होईल 7/y वजा 2/x बरोबर 5. आता आपल्याला हे पहिलं समीकरण आहे असं गृहीत पकडू. आता दुसरं समीकरण आपण लिहून घेऊया आधी. काय आहे 8x अधिक 7y बरोबर काय आहे xy बरोबर 15. आता हे दुसरं समीकरण आपण आधी वेगळ्या स्वरूपात पहिलं जसं लिहिलं तसंच आपण हे सुद्धा लिहिणार आहे. म्हणजेच काय होईल 8x छेदस्थानी xy अधिक 7y बरोबर xy. आता पुन्हा याच्यातले x x हे कटले इथले y y कटले बरोबर 15. म्हणजेच काय आलं आपल्याला 8/y अधिक 7/x बरोबर 15. आता आपल्याला हे समीकरण मिळालेलं आहे. आता आपण या साईडला लिहूया. आता आपण काय करू 1/y बरोबर a आणि 1/ काय आहे 1/x बरोबर b असं गृहीत पकडू. a वजा 2b बरोबर काय झाले आपले 5. आता हे आपलं पहिलं. आता याला आपण म्हणू समीकरण तिसरं. आता दुसरं समीकरण आपल्याला हे इथे दुसरं समीकरण मिळालं होतं. आता यालाच आपण काय म्हणू 8a वजा 7 अधिक आहे इथे आहे ना 7b बरोबर 15. आता इथे समीकरण 4 असं आपण म्हणू. आता इथे 7a 8a आहे. मग आता आपण काय करू यांचे चल समान करायचे आहेत. म्हणजेच याला समीकरण 3 ला आपण कशाने मल्टिप्लाय करू समीकरण म्हणजे आपल्याला 7 ने मल्टिप्लाय करू. याला आपण 7 ने मल्टिप्लाय करायचं आणि याला कशाने करायचं 3 ने याला 2 ने मल्टिप्लाय करायचं. तर मग आता इथे आपण लिहून घेऊया. समीकरण 3 ला 7 ने आणि समीकरण 4 ला कशाने 2 ने गुणून. आता याला आपण गुणलं तर आता आपलं काय होणार 7 7 49 a 7 49 a वजा 7 दुणे 14b बरोबर 7 5 35. आता हे समीकरण आपल्याला मिळालं. याला आपण समीकरण नाव देऊ 5वं. आता नंतर 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. 8 दुणे 16a अधिक काय आहे 7 दुणे 14b बरोबर 15 दुणे 30. आता याला आपण घेऊ समीकरण 6. मग आता समीकरण 5 आणि 6 यांची बेरीज करूया आपण. मग इथे लिहू समीकरण 5 अधिक समीकरण 6 करू. ठीक आहे. मग आता समीकरण 5वं कोणतं आहे इथे या साईडला आपण लिहून घेणार. 5वं कोणतं आहे 49a वजा 14b बरोबर 35 अधिक 16a अधिक 14b बरोबर 30. आता बेरीज करायची आहे. हे कटले 30 आणि म्हणजेच इथे काय येणार 65
आणि इथे 9 6 किती झाले 15 आणि 4 आणि 5 आणि 6 म्हणजे 65. या साईडला आता आपण लिहून घेऊया. बरोबर 65/65 म्हणजेच ए बरोबर आपल्याला काय मिळालं आता 1. ए बरोबर आता आपल्याला 1 ही किंमत मिळालेली आहे. आता ए बरोबर 1 ही किंमत कशामध्ये ठेवू आपण? ए बरोबर 1 ही किंमत आपण समीकरण 4 मध्ये ठेवू. ही किंमत 3 मध्ये 4 मध्ये 5 मध्ये कुठेही ठेवलं तरी चालेल. ए बरोबर 1 ही किंमत समीकरण 4 मध्ये ठेवू. आता चौथं समीकरण काय आहे आपलं? इथे बघा. चौथा नंबरचं समीकरण 8a अधिक 7b बरोबर 15. मग a ची किंमत काय मिळाली आपल्याला? 8a म्हणजेच अधिक 7b बरोबर 15. म्हणजेच 8 अधिक 7b बरोबर 15. आता इथे काय येणार? 7b बरोबर 15 वजा 8 म्हणजेच काय होणार? b बरोबर इथे 7b बरोबर 7 म्हणजेच b बरोबर काय आलं? 7/7 म्हणजेच b बरोबर काय आलं? b बरोबर 1. आता ही b ची किंमत मिळाली, परंतु आपल्याला माहिती आहे, आपण इथे लिहून घेऊ, परंतु a बरोबर, परंतु 1/x आपण इथे लिहिलेला आहे 1/y बरोबर a आणि काय आहे 1/x बरोबर काय आहे b आहे. मग आता आपल्या किमती आपण या साईडला लिहून घेणार. आता 1/x म्हणजे 1/y बरोबर a ची किंमत आहे किती आहे 1 म्हणजेच काय झालं 1/1 म्हणजेच y बरोबर काय होणार? y एक तिरपा गुणाकार केला तर 1 आणि b ची किंमत काय आहे आपल्याला 1/x आहे आणि 1/x बरोबर b आहे आणि b ची किंमत सुद्धा किती मिळाली 1. आता आपण याचा सुद्धा तिरपा गुणाकार करणार म्हणजेच x बरोबर 1. आता या दोन किमती आपल्याला मिळालेल्या आहेत म्हणजेच y बरोबर 1 आणि x बरोबर 1. तर मग समीकरणाची उकल आपण कशी लिहिणार? x आणि y बरोबर 1 आणि 1. अशा प्रकारे आपलं एक्झाम्पल इथे संपलेलं आहे. क्वेश्चन नंबर 6 यामधील आपला 5th नंबरचा क्वेश्चन आहे आणि बोर्डाच्या परीक्षेमध्ये हा विचारला गेलेला आहे आणि थोडंसं कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे, म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, कारण की तुम्हाला या एक्झाम्पल मध्ये गोंधळ होणार की आपण हे सॉल्व्ह कसं केलं, म्हणून काळजीपूर्वक बघायचं आहे. तर क्वेश्चन नंबर 5 आधी आपण या समीकरणाला बघा. तुम्ही इथे छेदस्थानी 3x अधिक 4y दिसतं, इथे सुद्धा 3x अधिक 4y दिसत आहे. इथे 2x वजा 3y, इथे 2x वजा 3y म्हणजेच दोन्ही ठिकाणी आपल्याला संख्या ह्या समान दिसतात. मग पहिलं समीकरण आपण हे जे समीकरण आहे आता ते सॉल्व्ह करणार आहे, पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मी लिहिणार. आता बघा मी काय लिहिलं 1/2 गुणिला 1/3x अधिक 4y अधिक 1/5 गुणिला 1/ काय आहे 2x वजा 3y बरोबर 1/4. अशा प्रकारे मी पहिलं समीकरण लिहिलं. आता दुसरं समीकरण मी लिहिते आहे, तर पहिले समीकरण मी लिहून घेणार म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. मग 5/ काय आहे ब्रॅकेटमध्ये 3x अधिक 4y वजा 2/ काय आहे 2x वजा 3y बरोबर काय आहे वजा 3/2. असं आपलं एक्झाम्पल आहे. मग याला वेगळ्या स्वरूपात आपण लिहिणार म्हणजेच काय 5 गुणिला, आता 5 गुणिला काय आहे 1/3x अधिक 4y वजा 2 गुणिला 1/ काय आहे 2x वजा 3y बरोबर वजा 3/2. आपलं असं एक्झाम्पल आहे. मग आता आपण काय करणार इथे 3x अधिक 4y 2x वजा 3y. आता आपण काय करणार 1/3x अधिक 4y बरोबर a आणि काय करणार आपण 1/2x वजा 3y बरोबर b असं मांडलं, असं गृहीत पकडलं. मग आता पहिलं समीकरण बघा,
मग काय होणार आपलं 1/2 आहे म्हणजेच काय आहे a/2 होणार आपलं a/2 होणार. इथे या समीकरणाला बघा आता इथे बघायचं आहे तुम्हाला a/2 म्हणजेच याची व्हॅल्यू किती झाली a आणि a/2 होणार मग अधिक b/5 बरोबर काय आहे 1/4. आता इथे खाली आपल्याला इथे 2 आहे इथे 5 आहे इथे 4 आहे मग यांचा आपला छेद समान करायचा मग तिरपा गुणाकार करावा लागेल आपल्याला छेद समान करण्यासाठी म्हणजेच आपलं अधिक 2b छेदस्थानी आपलं काय आहे 5 दुणे 10 बरोबर 1/4. आता पुन्हा या दोन संख्या आलेल्या आहेत पण यांचे छेद पुन्हा समान नाही मग पुन्हा आपल्याला तिरपा गुणाकार करावा लागेल मग आपण करू 4 गुणिला 5a अधिक 2b बरोबर 10 गुणिला 1. आपण असं केलं आता मग 5 चोक 20a अधिक 4 दुणे 8b बरोबर 10. आता इथे बघा 20 आहे 8 आहे 10 आहे मग प्रत्येक याला कशाने भाग जातो 2 ने भागून 2 ने भागितलं तर मग आपलं काय येणार आहे आन्सर मग 10 म्हणजेच काय आले 5. आता आपल्याला हे मिळालं समीकरण पहिलं. आता दुसऱ्या समीकरणाला विचार बघा इथे 5 गुणिला 1 छेद आहे म्हणजेच आता काय आलं आपल्याला 5a आलं अधिक नाही इथे वजाचं चिन्ह मग 2b बरोबर वजा 3/2. आता इथे 2 आहे मग आता आपल्याला काय करावं आहे हे 2 काढून टाकायचे मग आपल्याला काय करावं लागेल संपूर्ण समीकरणाला आपण 2 ने गुणलं तर म्हणजेच काय होईल आता आपण इथे लिहूया समीकरणाला 2 ने गुणलं तर म्हणजेच काय होईल 5 दुणे 10a 10a वजा बे 4b बरोबर काय होईल वजा 3. आता हे समीकरण आपल्याला काय मिळालं समीकरण दुसरं मिळालं. आता समीकरण पहिलं इथे 4b समान आहे मग आता आपण काय करू समीकरण 1 आता बेरीज करायची का बेरीज करायची कारण की आपल्याला चिन्ह बदलायचे नाही म्हणून समीकरण 1 अधिक समीकरण 2 करू. आता समीकरण पहिलं कोणतं आहे आपला किती झाले 20a झालं हे कटले आणि 5तून 3 गेले 2 राहिले म्हणजेच a बरोबर किती आहे 2/20 झाले म्हणजेच a बरोबर आता आपल्याला किती 1/10. आता a बरोबर 1/10 ही किंमत आपल्याला मिळालेली आहे. आता ही 1/10 ही किंमत आपण कुठे ठेवू a बरोबर 1/10 ही किंमत आपण समीकरण 1 मध्ये ठेवू किंवा दुसऱ्या 2 मध्ये ठेवलं तरी चालेल. मग आपण समीकरण 1 मध्ये ठेवू. आता समीकरण पहिलं कोणतं आहे आपलं 10a अधिक 4b बरोबर 5. मग 10 ची व्हॅल्यू 10 लिहिले a ची व्हॅल्यू किती आहे 1/10 आहे अधिक 4b बरोबर काय आहे 5. आता आपण हे 10 कटले म्हणजेच काय आहे 1 अधिक 4b बरोबर 5 म्हणजेच काय 4b बरोबर 5 वजा 1 म्हणजेच किती आले 4. आणि इथेच आपण राहिलेलं एक्झाम्पल दुसऱ्या स्लाइडवर कंप्लीट करणार आहोत. b बरोबर 5 वजा 1 है ना मग b बरोबर काय झालं 4b बरोबर इथे 4 म्हणजेच b बरोबर काय झालं 4/4 बरोबर 1. आता 1 ही किंमत आपल्याला कशाची मिळालेली आहे b ची परंतु आपल्याला माहिती आहे की 1/3x है ना 1/3x अधिक 4y बरोबर किती आहे 1/10 आपल्याला हे माहिती आहे है ना. मग आता आपण त्यांचा तिरपा गुणाकार करू कारण की आपले छेद समान नाही मग तिरपा गुणाकार केला तर मग काय होईल 3x अधिक 4y बरोबर 10. आता ही व्हॅल्यू आता याला आपण समीकरण 3 असं नाव देऊ. आता आणि दुसरं व्हॅल्यू आपली x ची होती आणि दुसरी काय होती 1/2x काय होतं 1/2x वजा 3y बरोबर काय आहे इथे 1 होतं म्हणजे b ची व्हॅल्यू 1 पण छेदस्थानी 1 घेतला आहे मग याचा सुद्धा आपण तिरपा गुणाकार करणार म्हणजेच 2x वजा 3y बरोबर 1
म्हणजेच हे समीकरण 4. आता समीकरण 3 आणि 4 आता दोघांना ऑब्झर्व करा. इथे 3x आहे, इथे 2x आहे, इथे 4y, इथे 3y आहे. मग आता आपल्याला काय करावं लागेल, समीकरण 3 ला जर आपण म्हणजे yच्या व्हॅल्यू जर आपल्याला समान करायच्या असतील, yच्या करायचा आहे, yचा सहगुणक आपल्याला समान करायचा आहे, तर समीकरण 3 ला 3 ने आणि समीकरण 4 ला 4 ने मल्टिप्लाय केलं तर yचे सहगुणक आपले समान होणार. मग आपण इथे लिहून घेऊ, समीकरण 3 ला 3 ने गुणून, समीकरण 3 ला 3 ने आणि समीकरण 4 ला कशाने, 4 ने गुणून. मग आता समीकरण 3 ला 3 बघा, आता समीकरण 3 कोणतं आहे, 3 त्रिक 9x अधिक 4 त्रिक 12y बरोबर 9 त्रिक 30 आणि मग 4 ने गुणलं म्हणजे 4 दुने 8x वजा 4 त्रिक 12y बरोबर 4. आता इथे 12 12 झाले आहे, म्हणजेच यांचं आपण काय करू, आता यांची बेरीज करू. मग आता आपल्याला हे कटले, मग 9तून 8 गेले म्हणजे x बरोबर किती आले, 34 आले. आता 8 आणि 8 16 आणि 1 17x म्हणजे 17x बरोबर 34, 37 झाले, ते 34 पाहिजे है ना. मग x बरोबर काय आहे, 34/17 म्हणजे 17 दुणे 34 म्हणजेच x बरोबर आपल्याला किती मिळाले, 2 ही किंमत मिळाली. आता x बरोबर 2 ही किंमत आपण काय करू, आता समीकरण 3 मध्ये ठेवा, समीकरण 4 मध्ये ठेवलं तरी चालेल. x बरोबर 2 ही किंमत समीकरण आपण कशामध्ये ठेवू, समीकरण 3 मध्ये ठेवूया आपण. 3 मध्ये ठेवू. आता तिसरं समीकरण काय आहे आपलं बघा, 3x अधिक 4y बरोबर 10. आता x ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे, 3 दुणे 6 म्हणजे 4y बरोबर 10 म्हणजे 6 अधिक 4y बरोबर 10 म्हणजेच काय झालं, आता 4y बरोबर 10 वजा 6 या साईडला आपण लिहू, म्हणजे 4y बरोबर काय झाले, 4 है ना, म्हणजे y बरोबर 4/4 म्हणजे y बरोबर काय झालं, 1. आता ही समीकरणाची आपल्याला y ची किंमत मिळाली, म्हणून समीकरणाची उकल कशी आहे, xy बरोबर किती झाले, x ची व्हॅल्यू 2 आणि y ची व्हॅल्यू मिळाली 1. अशा प्रकारे मित्रांनो आपण क्वेश्चन नंबर 6 पर्यंत कंप्लीट केलेला आहे आणि राहिलेले वर्ड प्रॉब्लेम आपण हे नेक्स्ट पार्ट मध्ये कंप्लीट करूया.